सातत्याने आमची गळचेपी होते। शिवसेनेच्या मंत्र्यांनी भूमिका शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवली। शिवसेनेचे मंत्री या संपूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणात राजीनामा देण्याची धमकी देखील शिंदेंना दिली असं चर्चा आहे, अशी माहिती आहे, म्हटली जाते। आपण याही संदर्भात मनोज डायळकरांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। मनोज, शिवसेनेचे जे सगळे मंत्री आहेत या साताऱ्याच्या संपूर्ण वादामध्ये ते आक्रमक झालेत, रागावलेले आहेत, चिडलेले आहेत आणि या सगळ्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली। आम्ही राजीनामा देऊ या संपूर्ण प्रकरणात, अशी देखील त्यांनी एक भूमिका घेतली होती। या सगळ्याचं काय झालं त्याची माहिती मिळतेय? आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जसे विधान परिषदेमध्ये आले आणि साताऱ्यामध्ये जो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो गोंधळ निर्माण झालेला होता त्या संदर्भात विधान परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी म्हणजे जयकुमार गोरे आणि आपण शंभूराजे देसाई यांच्यामध्ये खडाजंगी झालेली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती या साताऱ्या प्रकरणासंदर्भात आणि त्यामध्ये सर्व एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार उपस्थित होते। पण यामध्ये कुठेतरी आमदारांचा सूर नाराजीकडे दिसून आलेला होता। आमदारांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की आमची प्रत्येक वेळेस गळचेपी होत आहे या ठिकाणी आणि कुठेतरी तुम्ही या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि आम्ही तुम्ही काहीतरी केलं नाही तर आम्ही या ठिकाणी राजीनामा देऊ असं देखील म्हटलं गेलेलं आहे, अशी सूत्रांकडे माहिती मिळत आहे। त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा पद्धतीने हा प्रकरण हाताळतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की या ठिकाणी जर कुठेतरी गोंधळ निर्माण झाला तर महायुतीमध्ये आपण पाहिलं तर तडा जाऊ शकतो, कुठेतरी महायुतीमध्ये भेद निर्माण होऊ शकते। त्यामुळे या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रकरण कशा प्रकारे हाताळतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे। कारण की शंभूराजे देसाईंना पालकमंत्री आहेत ते तिकडचे, त्यांना ज्या प्रकारे पोलिसांकडनं अडवण्यात आलं, त्यांना खिचण्यात आलं, त्यामुळे त्यांचा हात देखील आपण कुठेतरी होऊ शकतो, कुठेतरी लागलेलं दिसून आलं, त्यांचं फ्रॅक्चर झालेलं दिसून आलं। त्यानंतर या सर्व नेत्यांनी विधान परिषदेच्या पायऱ्यांवरती आंदोलन देखील केलं आणि त्या आंदोलन आपण पाहिलं तर दोष दिसून आला होता आणि त्यामध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।